हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्नीता अंतर. सो आज आपण बघूया तन्वी वर्सेस अनुश्री. म्हणजे दोघांपैकी कोण बेस्ट आहे, कोण डिझर्व करतं. सो तन्वीचा तर आपण गेम बघितला, स्टार्टिंगला एवढी भांडणं केलं, एवढा म्हणजे पूर्ण आठवडा तिने गाजवलेला. तिला तंटा क्वीन पण नाव ठेवलेलं. भाऊनी धक्क्यावर बोलते, तन्वी बोलते, किती बोलते आणि बोलते ना, भरपूर काय काय तिला बोलून झालेलं. आणि त्याच्यानंतर मग तिला सांग म्हणतात ना, तंटा क्वीन वगैरे, तिला तो किताब पण दिलेला. सो त्याच्यानंतर पण तिने स्वतःला इम्प्रूव्ह केलं आणि इथे इम्प्रूव्ह केलं आणि त्याच्यानंतर मग ती खेळायला पण लागली. नंतर त्याने त्यांचा काटा ग्रुप फॉर्म झाला. नंतर प्रभू आला. मग प्रभू बरोबर तिचं बहीण भावाचं नातं येणं झालं. आरबी बरोबर तिचं बहीण भावाचं नातं. म्हणजे आता असं दिसतंय की ती आणि टास्क एकदम छान छान खेळते आणि टास्कमध्ये पूर्ण ती तिचा जीव ओतून देते. म्हणजे आणि काय म्हणतात, कामं सगळी करते, जेवण वगैरे बनवते. म्हणजे कुठे काही बोलायला चान्सच दिसत नाही. लोक सगळेजण म्हणतात ती फेक करते किंवा काय. 3 महिने कोण एवढं कसं फेक करू शकणार. आणि जरी ती आव आणते आणि फेक करते आणि सपोज म्हणते प्रत्येक जण गेमसाठी करतोय, मग ती पण गेमसाठी करते, तर आपण काय करू शकतो. आणि दुसऱ्या साईडला की जसं आणि नंतर इव्हन रिलेशन पण शिप जपते. सगळ्यांबरोबर आज तिने काटा फॉर्म केलाय. तिला माहिती आहे आरबीची प्रायोरिटी दीपाली आहे, दीपालीची प्रायोरिटी आरबी आहे. म्हणजे ती आता कोणाची प्रायोरिटी नाहीये, पण स्टील शी इज देअर. मागच्या वेळी जसं तिने एक एक तो फक्त तिने स्टँड घेतला की ती विशालला बोलली की मला तू तिथे फिनालेमध्ये दिसतोय किंवा तू स्टेजवरती दिसतोय. तर हे आरबीला राग आला. आरबी सरळ बोला काटा डिझॉल्व करायचा आहे ना. तरी मग नंतर ती हे पण बोलली. मग दीपाली जेव्हा तिला समजायला गेली तेव्हा ती बोलत आहे, पण काय मोठं कोण आहे, कोणी मॅच्युरिटी दाखवायला पाहिजे. तर मी लहान आहे तर मीच नेहमी मॅच्युरिटी दाखवायची का. तरी ती गेली, आरबीशी बोलली आणि बोलली की हे नातं माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, गेम राहिला बाजूला. सो सगळ्याच गोष्टीने म्हणजे ती टास्कही खेळते, सगळ्यात घरामध्ये कामं करते, प्रत्येक गोष्टीमध्ये तिचे इन्व्हॉल्वमेंट पण असतं. आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे तिला तंटा क्वीन करून म्हणतात ना, ड्रामा क्वीन म्हणा किंवा टास्क क्वीन तिला ड्रामा क्वीन सॉरी टास्क क्वीन वगैरे तिला पदवी अँड ऑल दिली. तिचं आता ॲप्रिसिएशन पण भाऊच्या धक्क्यावर होतंय अँड ऑल. आणि दुसऱ्या साईडला अनुश्री आहे. स्टार्टिंगपासून ते ठीक आहे बाबा, दिसण्यासाठी म्हणा किंवा कशासाठी बाबा चोरी करत होती, खोटं बोलत होती, नंतर काम नव्हती करत, प्रत्येक गोष्टीला मी नाही करणार, काही नाही करणार. आणि मग तिने रिलेशन किती जपली काय माहिती. टोळीमध्ये होत्या, त्यांची टोळी फॉर्म झाली, तर टोळीमध्ये होती. तर एकच तिचं मला तरी दिसलं रुचिता बरोबर की ते तिचं जेन्युइन रिलेशन आणि फ्रेंडशिप वाटत होती. ती तिला सांगण्याचा, समजावण्याचा प्रयत्न करत होती. पण नंतर परत तिचा पूर्ण म्हणतात ना बांध तुटला की तेव्हा काट्यामध्ये टोळीचा आणि ते त्याच्यामध्ये ती एकदम व्यक्त झाली आणि बोलली आता मी टोळी सोडते अँड ऑल, सगळं मी करते, माझ्यासाठी जेवण बिवण यांना सगळं आणून देते वगैरे करते, पण हे लोक माझ्यासाठी थांबत पण नाही जेवणाची, मी एकटीच जेवते अँड ऑल. आणि नंतर ती रडायला लागली आणि नंतर ती माझी तिथे टोळी सोडते. तर तिथे असं वाटलं अरे वा, मस्त टर्न आलाय की ही टोळी सोडते, आता इंडिव्हिज्युअल गेम खेळणार. आणि त्याच्यानंतर नेमकी वाईल्ड कार्डची एंट्री अँड ऑल झाली, ती कॅप्टन झाली, सगळं झालं. तर तिथे मग असं वाटलं ठीक आहे, गेम आहे अनुश्रीचा, ठीक आहे, खोटं बोलते, काही करते आणि चोऱ्या बिऱ्या करते, हे करते, गेमसाठी करते, तरी दिसलं. पण ते कुठे ना कुठे मध्येच तिचं म्हणजे ग्राफ पण असा असा जाऊन वर खाली वर खाली, मध्येच वरती जात होता, मध्येच खाली तर असं वाटत होतं हा चांगली खेळते, चांगली खेळते. आणि नंतर मग पुढे पुढे झालं. आता परत इथे ती असं म्हणते की त्या दिवशी भांडण झालं, ती म्हणते तन्वीला म्हणते महाराष्ट्राला समजलं नाही मी काय आहे, तर तुम्हाला काय समजणार. नंतर म्हणते की म्हणे हे घर मी स्वतःला माझं स्वतःच म्हणजे कामावरनं जेव्हा भांडणं झाली, तन्वी म्हणते अगं स्वतःच समजून तरी कर. ती म्हणते नाही मी स्वतःच समजून काय करू, मी ते स्वतः हे माझं स्वतःचं घर नाही, मी ते 100 दिवस राहायला आले. सो तुम्ही कसे काय वागतात, कसं स्वतःला प्रेझेंट करतात, दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला भांडी घासायला तुम्ही सांगतात की मला भांडी घासायला येत नाही. आज कोण असं आहे, भाऊ पण धक्क्यावर मारले, ते काय रॉकेट सायन्स नाही,
सायन्स आहे. का मिसाईल आहे, की तुम्हाला भांडी घासता येत नाहीये, तुम्ही सरळ बोलता. म्हणजे तुम्ही तुमच्या हिशोबाने सगळं म्हणतात. तुम्ही जसं फर्स्ट वीकमध्ये होतात, तसंच तुम्ही परत बोलताय, की हे काम करणार नाही ते. फर्स्ट वीकमध्ये पण असंच होतं. तो बिचारा रोशन सगळी कामं करायचा आणि हिच्या वेळेस ती म्हणते, "हां, तो करतोय ना." अरे, तो आजारी असताना सुद्धा करत होता आणि तू करत नव्हतीस. तर ती कामं. नंतर मग आता हे आजचा जो टास्क झाला याचा राखीचा, तर तिकीट टू फिनाले ना, राखीने ते पण तुला ब्लेम केलं ना, की "तू आळशी आहेस, तू काही बोलत नाही." म्हणजे कामं काही करत नाही. तुला काही कामं करायला सांगितलं, की मला येत नाही. म्हणजे भांडी घासायला नाही, पण स्वतःची भांडी घासता येत नाही, पण स्वतःची भांडी व्यवस्थित घासून ठेवते. तर ती म्हणाली, "हां, मग समज ना, हा माझा गेम असू शकतो." म्हणजे इथेही परत तू खोटं बोललीस, की तुला भांडी घासता येत नाही. म्हणजे तुला भांडी घासता येतात, पण तुला कामं करायचं नाहीये. म्हणजे तू एक्सेप्ट केलं आज, की मला कामं नाही करायची म्हणून मी अशी बोलली. सो मग अनुषी तुझं काही गेमच कळत नाही. ते एकीकडे आहे, की एक माणूस भले दिखावा आहे किंवा काय आहे, तो सांगतोय, तो दाखवतोय, की तो सगळीकडे त्याचं प्रेझेन्स आहे. ती भांडतेही, ती बोलतेही, ती कामही करते, ती खेळतेही, ती प्लॅनिंग पण करते, सगळंच करते. आणि इथे तुम्ही नुसतं गेम खेळायला आलाय आणि नंतर आज राखी हे बोलली, ती म्हणे असं बोलते, की मी हे नाही करणार, नाही ते नाही करणार आणि नंतर एक इंडिव्हिज्युअल खेळणार आणि नंतर म्हणे विशालजवळ जाऊन बसणार. "हां, विशाल आपण हे करूया, आपण ते करूया. हे कसं करायचं, ते कसं करायचं?" म्हणजे तुला त्याच्याशिवाय तुझा गेम पण नाहीये. तर आजच्या ह्याच्यामध्ये हेही दाखवून दिलं, की तुमचा गेम काय आहे? तुम्ही एकटे खेळू शकत नाहीये का? सो नाऊ प्रत्येकाचे आता कसं आहे ना, फिनाले जवळ आलाय. फक्त हा एकच आठवडा आहे. पुढचा आठवडा तर फिनाले वीक असणार आहे. तर हाच एक भाऊचा धक्का असणार आहे. तर इथे प्रत्येकाने फॅन्स लोकांना हीच रिक्वेस्ट आहे, की सगळ्यांनी आपापल्या लोकांना व्यवस्थित जज करा आणि जो डिझर्व्हिंग कंटेस्टंट आहे, त्याला तुम्ही व्होटिंग करा आणि त्याला जिंकवा. सो तुम्हीच ठरवा आणि कमेंट्समध्ये सांगा, की तुमचं मत कोणाला आहे? तुम्हाला कोण डिझर्व्हिंग वाटतंय? थँक